नमस्कार, तनुजास रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पावट्याची आमटी। त्यासाठी लागणारे साहित्य: पावटा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण 10-12 पाकळ्या, फोडणीसाठी मोहरी, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, शेंगदाणे, लाल तिखट आणि फोडणीला तेल, पाणी। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे भाजले की ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ आणि थोडेसे तेल टाकून पावटा गरम करून घेऊया। हाही थोडा अर्धा कच्चा चेचून घेऊया। शेंगदाणे भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे काढून घेऊ। त्यानंतर हा पावटा कढईमध्ये भाजण्यासाठी घालूया। त्यासाठी थोडं तेल घालू। हा भाजून घेऊया। तोपर्यंत शेंगदाणे भाजूपर्यंत शेंगदाणे बारीक करून घेऊ। आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। ते पिलटीमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर पावटा चेचून घेऊया थोडा। हे जरा चेचून घेऊया। आता हे चेचून झालेलं आहे अर्ध कच्चं। हे प्लेटमध्ये काढून घेऊया। टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेऊया। अर्ध कच्चा चेचून घेतलेला आहे। टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता कढई गरम झालेली आहे। आता आपण फोडणी टाकून घेऊया। सर्वप्रथम तेल, मोहरी, लसूण चेचून घेऊन फोडणीमध्ये टाकूया। लसूण चेचलेला आहे। आता आपण फोडणीत घालूया। कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो, टोमॅटो जरा मऊ भाजला की आपण चेचलेले पावटे त्यामध्ये घालू। टोमॅटो भाजलेला आहे। आता आपण पावटा घालूया। शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हवे आहे तेवढे पाणी ओतून घेऊ आणि चांगले शिजवून घेऊ। हे 10 मिनिटं कमी गॅसवर। आमटी शिजलेली आहे। आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया। चपाती सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे।